मंगेशचा दुधाचा व्यवसाय होता. एके दिवशी त्याच्या डेअरीमध्ये एक अनाथ मुलगी आली आणि म्हणाली, "काका, थोडं दूध मिळेल का?" तेव्हा मंगेशने तिला भांडं भरून दूध दिलं. त्याची पत्नीने जेव्हा हे पाहिलं, त्या मुलीच्या हातातून तिने दुधाचं पातेलं हिसकावून घेतलं आणि म्हणाली, "इथे काय धर्मशाळा उघडली आहे का?" थोड्या वेळानंतर मंगेशने दुधाने भरलेली बादली घेऊन त्या मुलीच्या घरी जाऊन आला. तेव्हा त्या मुलीने एक डब्बा दिला आणि म्हणाली, "काका, कधी काही अडचण आली ना तर हा डबा उघडून पहा. तुमच्या खूप कामाचा आहे." काही दिवसानंतर मंगेशच्या म्हशी मरायला टेकल्या होत्या. तेव्हा त्याला अचानक तिने त्या मुलीने दिलेला डबा आठवला. त्याने तो डबा उघडला आणि त्यातल्या गोष्टी पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्या डब्यात तर मित्रांनो खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. "काका, थोडं दूध मिळेल का? माझा भाऊ भुकेलेला आहे. सकाळपासून खूप रडत होता. आमच्याकडे दूध विकत घेण्यासाठी पैसे नाहीत." उषाने दुधाचे भांडे हातात धरून विनंतीच्या आवाजात मंगेशकडे पाहत म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर भुकेचे व दुर्बलतेचे स्पष्ट चिन्ह दिसत होते. तिचा रंग पिवळा पडला होता. डोळ्याखाली काळी वर्तुळं स्पष्ट दिसत होती. ओठ कोरडे पडून फाटले होते. पायात थरथरपणा होता. मंगेशला तिच्यावर खूप दया आली. त्याने दुधाचं मोठं भांडं उचलले आणि भरून परत तिच्या हातात दिले. त्याने प्रेमाने तिला आशीर्वाद दिला. "जा बाळा, भावाला पाज आणि स्वतःही पी." त्याने ममतेने उषाच्या डोक्यावर हात ठेवला. मग मंगेशने मनापासून देवाकडे प्रार्थना केली होती की या मुलीची व तिच्या भावाची तब्येत सुधारू दे. मंगेशचा दुधाचा व्यवसाय होता. त्याच्या डेअरीमधून दररोज अनेक जण दूध विक्रीसाठी विविध दुकानांवर जात असे. व्यवसाय उत्तम चाललेला होता. मंगेशने कधीही बेईमानी केली नव्हती. तो खूप प्रामाणिक होता. तो खूप धर्मभीरू आणि सरळ नाकाचा माणूस होता. गरीब आणि गरजूंची मदत करण्यासाठी तो नेहमी तयार असे. या गावातील उषा अनाथ होती ती मुलगी. तिच्या वडिलांचा करंट लागून मृत्यू झाला होता. त्या दिवसापासून त्यांच्या घरची परिस्थिती बिघडत चालली होती. घरात भूकमारीची परिस्थिती आली होती. भांडी रिकामी राहत होती. घरातील चूल थंड पडलेली असायची. थंडीच्या रात्री मुलं भूक लागून लागून उपाशीपोटी झोपत होती. पण ते लोक स्वाभिमानी होते. कोणाच्याही पुढे हात पसरवत नव्हते. आजही जेव्हा लहान भावाच्या भुकेने विषाचा धीर तुटला होता, तेव्हा तिने आईला काही न सांगता भांडं उचललं आणि मंगेशच्या डेअरीवर येऊन ठेपली. तिचे पाऊल जड झाले होते. मनात एक आशा होती की कदाचित थोडं दूध मिळेल. जेव्हा तिला मंगेशने दूध दिले तेव्हा तिला खूप आनंद झाला की आता दूध भेटलंय. "देव तुम्हाला खुश ठेवो काका. तुमच्या व्यवसायात भरभराट हो." उषाने मंगेशला खूप मनोमन सदिच्छा दिल्या आणि परत घराकडे वळण घेतले. तोच मंगेशची पत्नी दुकानात आली. तिने उषाच्या हातात दुधाने भरलेलं भांडं पाहिलं आणि तिचा चेहरा रागाने लाल झाला. मंगेशच्या या चांगुलपणाच्या सवयी तिला अगदी नावडत्या होत्या. ती सतत म्हणत राहायची की मंगेश सारखे दानधर्मात बुडालेले असतात. सगळ्यांना दानधर्म करत राहतात. तिच्या मते मंगेश जेवढं दूध आणि पैसे दानात देतो, त्याच पैशांनी त्यांची स्वतःची मुलं आरामात आणि सुखाचे जीवन जगू शकतील, असं तिला वाटत असे. तिला वाटत होते की मंगेश स्वतःच्या मुलांचा हक्क इतरांमध्ये वाटत फिरतो. याच विचाराने तिचे हृदय कठोर झाले होते. मंगेशची पत्नी तीक्ष्ण स्वभावाची आणि कडवड बोलणारी होती. तिचं उद्धट वागणं सहन करणं सोपं नव्हतं. तरी मंगेश संयमाचे घोट भरून मुकाट्याने सोसायचा. आजही जेव्हा त्याने उषाला विनामूल्य दूध दिले तेव्हा तिचा संयम संपला. तिने जोराच्या पावलांनी पुढे येऊन उषाच्या हातातून भांडं हिसकावून घेतलं. तिच्या डोळ्यांमध्ये कठोरता आणि आवाजात विष होते. तिने उषाकडे तिरस्काराने पाहिले. उषा घाबरून मागे हटली. हृदय धडधडू लागले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती वारंवार विनंती करू लागली की तिच्या भावाने रात्रभर काहीही खाल्लेलं नाही. तो भूक लागून व्याकुळ होतोय. पण मंगेशच्या पत्नीने हृदय वितळले नाही पत्नीचे तिच्या. ती म्हणाली, "तू इथेच का तोंड वाजवत राहिलीस? गावात भीक माग ना. इथं कुठे कुणी धर्मशाळा उघडलेली नाहीये. फुकटचं इथं काही मिळणार नाही. आमची स्वतःची मुलं आहेत. त्यांचे 100 खर्च आहेत. आज नंतर इथे पुन्हा भीक मागायला येऊ नकोस." तिने भांडं उचलून दूध जमिनीवर टाकले. रिकामं भांडं तिच्या हातात ठेवलं. उषा अश्रूंनी डबडबलेल्या नजरांनी जमिनीवर पडलेलं दूध बघत होती. तिला वाईट वाटत होतं. ते दूध वाया गेलं होतं, पण ते त्यांच्या पोटात जाऊ शकत नव्हतं.
मंगेशच्या पत्नीने तिला हाताला पकडून दुकानाच्या बाहेर काढून दिले. उषा ढकलल्याने अडखळली आणि जमिनीवर खाली पडली. ती जोरजोरात रडू लागली. तिचे अश्रू मातीत कोरडे पडत होते. पण तिचं दुःख काही कमी होत नव्हतं. तिच्या मनात लहान भावाचा रडणारा चेहरा पाहून राहून राहून आठवत होता. तिला असं वाटलं जणू संपूर्ण जगाने तिच्याकडे पाठ फिरवली होती. मंगेश हे सर्व पाहत होता. त्याच्या हृदयात तीव्र वेदनेची लाट उसळली. त्याला माहीत होतं की उषाच्या घरात आजही चूल थंड आहे, की त्यांच्या घरात काही शिजलेलं नाही. तिच्या भावाची भूक तिला सहन होत नव्हती, म्हणूनच ती इथे आली होती. मंगेशच्या पत्नीने नेहमीप्रमाणे आपले लांबलचक भाषण सुरू ठेवले. ती पैशाचा आणि दुधाचा तोटा यावर रडू लागली. मंगेशने चिडून मान हलवली आणि शांतपणे आत दुकानात गेला. त्यांच्या मनात एक विचित्र वेदना होती. काही वेळानंतर जेव्हा मंगेशची पत्नी घरी गेली, तेव्हा मंगेश एका मोठ्या बादलीत ताजं दूध भरलं. त्याने कोणालाही काही न सांगता ती बादली उचलली आणि अंधारातल्या मार्गाने चालू लागला. त्याची पावलं सरळ उषाच्या घराकडे वळाली. उषाच्या घराकडे चालू लागली होती. त्याच्या मनात फक्त एकच विचार होता की आज या अनाथ मुलीच्या घरात चूल नक्कीच पेटेल. त्याने दाराच्या जाऊन हळूच आवाज दिला. त्याला मुलांचा रडण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. मुलं जोरजोरात रडत होती. त्यांचे हुंदके थांबतच नव्हते. उषाची आई तिला ओरडत होती. उषाची आई कठोर स्वरात म्हणत होती, तुला किती वेळा सांगितलं होतं तुला कुठेही भीक मागायला जाऊ नकोस. तिकडे जाऊ नकोस, पण तू तर सारखी जातेस आणि धपाटे खाऊन परत येतीस. अगं पौरी, तो जुना काळ होता ग बाई, जेव्हा लोक देवाच्या नावावर गरीब आणि अनाथांवर दया करत असायचे. हा निराळा जमाना आहे. हे कलियुग आहे. इथे लोक फक्त धपाटे देऊ शकतात, मदत काही करू शकत नाहीत. असं म्हणताच उषाची आई तिला मारायला लागली. उषाला कदाचित आता तिच्या चुकांची जाणीव झाली असावी, म्हणूनच तिच्या रडण्यातून कोणताही आवाज येत नव्हता. ती शांतपणे अश्रू ढाळत होती. तिचे डोळे लाल झाले होते. तिचे अशक्त पाय आता थरथर कापत होते. लहान भाऊ भूक लागून व्याकुळ होऊन रडत होता आणि त्याचे रडणं संपूर्ण कच्च्या घरात घुमत होते. तोच मंगेशने दारावर थाप दिली. दार ठोठवण्याचा आवाज जोरदार होता, पण स्वरात मृदुता होती. त्याने देवाचे आभार मानले की देवाने त्यांच्या हृदयात आणखी दया निर्माण केली. तो विचार करत होता की जर तो दूध देण्यासाठी आला नसता तर ती निरापराध मुलं आणखी किती वेळ रडरड करत स्वतःला त्रास देत राहिली असती. दार उघडले गेले तेव्हा समोर मंगेशला पाहून उषाच्या आईने मान खाली घातली. लाज तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. पण जशी तिची नजर मंगेशच्या हातातील दुधाच्या बादलीकडे गेली, बादलीवर पडली, तसं तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाची लाट धावली. डोळ्यांतील ओलावा कृतज्ञतेत बदलला. उषा मागे उभी होती. तिच्या पापण्यांवर अश्रू वाहत होते तिच्या पापण्यांवरून. पण दूध पाहून तिच्या डोळ्यात आशेचा किरण जागा झाला. मंगेश घरात आत दाखल झाला होता. त्याने उषाला भांडे आणायला सांगितले. उषा लगेच आतमध्ये गेली आणि भांडं घेऊन आली. मंगेशने संपूर्ण बादलीतील दूध या भांड्यात ओतले. दुधाचा सुगंध संपूर्ण घरात पसरला. मुलं जसं दुधाचा वास घेत होती तशी थोडी थोडी शांत होऊ लागली. उषाच्या आईच्या चेहऱ्यावर जणू वर्षानंतर शांतता उतरली होती. मंगेशने उषाच्या डोक्यावर हात ठेवला. काही न बोलता परत वळण घेऊ लागला. उषाच्या नजरा त्याच्या पावलांपर्यंत झुकल्या होत्या. ती मनोमन त्याच्यासाठी प्रार्थना करत राहिली. मंगेश घरापासून थोडा अंतर गेला होता आणि संध्याकाळची धुसर प्रकाश रस्त्यांवर पसरत होता. अचानक मागून उषाची हाक ऐकू आली. मंगेश काका, थांबा जरा. ती वेगाने धावत येत होती. तिचा श्वास भरला होता, पावले थरथरत होती, पण चेहऱ्यावर चमक होती. तिच्या हातात एक छोटासा डब्बा होता. मंगेश थांबून तिच्याकडे वळला आणि तिला पाहू लागला. त्याला वाटले कदाचित ती फक्त आभार मानण्यासाठी आली आहे. पण उषाने तो डबा पुढे केला. तिच्या आवाजात आभार आणि प्रेम मिसळले होते. ती म्हणाली, तुमचे खूप खूप आभार आहे काका. तुम्ही कठीण वेळी आमची मदत केली. हा डबा तुम्ही ठेवून घ्या. जर तुमच्यावर कधी कठीण वेळ आली तर हा डबा उघडून पहा. त्याच वेळी हा डबा उघडून पहा. तो तुमच्या कामाचा नक्कीच असेल. मंगेशच्या मनात प्रश्न उठला की या डब्यात असं काय असेल? ही एवढीशी गरीब मुलगी माझी काय मदत करू शकेल? तिच्याजवळ माझ्या कामाची काय वस्तू असेल? पण त्याने हे सर्व मनातच विचारले. उषाचा मान राखण्यासाठी त्याने तो डबा तिच्या हातातून घेतला
आणि वात्सल्याने भरलेल्या नजरेने तिला पाहिले. तिच्या डोक्यावरून हात ठेवला आणि हळू पावलांनी आपल्या डेअरीकडे चालू लागला. तिथे जाऊन त्याने शांतपणे डबा एका बाजूला ठेवून दिला आणि आपल्या नित्यक्रमात दिवसभराच्या जी कामं करायचं त्या कामात लागला. आता मंगेश 2 दिवसाच्या अंतराने उषाच्या घरी दुधाची बादली पोचून येत असायचा. त्याच दुधावर त्यांचे 2 ते 3 दिवस कसे बसे निघून जात असे. आईचं मनही थोडं समाधान होई आणि आईची लहान बाळही शांतपणे झोपे. उषा दरवेळी त्यांच्यासाठी मनापासून प्रार्थना करायची. उषासाठी ते सर्व काही अमूल्य होते. मग एके दिवशी मंगेश जेव्हा दूध देण्यासाठी गेला तेव्हा त्याला बातमी कळाली की उषा आणि तिची आई गाव सोडून गेले आहेत. उषाचे मामा त्यांच्या स्वतःबरोबर त्यांच्या गावी घेऊन गेले होते. ते लोक श्रीमंत होते आणि खात्यापित्या घरचे होते. नक्कीच ते उषा आणि तिच्या आईची काळजी घेतील, त्यांची मदत करतील म्हणून ते तिकडे गेले होते. मंगेशला हे सर्व ऐकून थोडं समाधान वाटले. त्याला आनंदही झाला की आता हे लोक भुकेपासून आणि लाचारेपासून मुक्त होतील. परत येताना त्यांनी मनात विचार केला की हेही चांगलेच झाले की निघताना त्यांनी त्यांच्यावर आणखी ओझे टाकले नाही. तो कोणालाही सांगू शकला नाही की त्याने कधी त्यांची मदत केली होती किंवा उषाने त्याला डबा दिला होता. ही गोष्ट त्याच्या मनात आणि देवापर्यंत एक रहस्य म्हणून राहिली होती. उषा गेलेले फार दिवस झाले नव्हते. इतक्यातच अचानक संपूर्ण गावावर विपत्ती कोसळली. गावातील लोकांची जनावरं आजारी पडू लागली आणि आजारी पडल्यामुळे मग ती एक एक करून मरू सुद्धा लागली. मंगेशची जनावरही गंभीर आजाराने ग्रस्त झाली होती. कधीतरी अंगणात धावणारी, बागडणारी आणि आता सर्व एका ठिकाणी डोके खाली घालून उभी राहिली होती. त्यांच्या पायात अशक्तपणा आला होता. डोळ्यात चमक फिकी पडली होती. ना चारा खात होती ना दुसरं काही वस्तू तोंडाला लावत होती. दूध येण्याच्या जागेला पूर्णपणे कोरड पडली होती. त्यांच्या तोंडातून फेस येत होता. संपूर्ण जनावरांचा गोठा भकास झाला होता. कमावण्याचे काम बंद होत चालले होते. मंगेशच्या हृदयावर उदासी बसली होती. हे सर्व पाहून मंगेश व्याकुळ झाला. त्याला आठवलं की जेव्हा त्याने नवीन जनावरांचा व्यवसाय सुरू केला होता तेव्हाही हाच रोग पसरला होता. त्यावेळी लोकांची जनावरं मरू लागली होती. त्या काळात गावच्या वैद्य प्रसाद यांनी उपचार केले होते. त्यांनी फक्त औषधं दिलं नाही तर लोकांच्या हृदयात धैर्यही भरले होते. त्यांच्याच औषधाने जनावरं वाचली होती. पण आता वैद्यजींचं निधन झालं होतं. आता असा कुणी माणूस नव्हता जो आजाराला ओळखेल. याच विचारात असताना अचानक मंगेशच्या मनात विजेसारखी कल्पना चमकली. त्याला आठवले की उषा त्याच वैद्य प्रसादांची मुलगी होती. तीच मुलगी जी त्यांच्याकडे दूध घेण्यासाठी आली होती. आणि नंतर त्याला एक छोटासा डबा दिलेला आठवला. अचानक त्याला उषाने दिलेला डबा आठवला. तो पटकन खोलीत गेला. त्याने अलमारी उघडली. समोर ठेवला तो जुना डबा उचलला. हात थरथर कापत होते. त्याने तो डबा उघडला तर त्यात रंगीबेरंगी पुड्या ठेवलेल्या होत्या. बरोबरच एक लांब लचक पत्र ठेवलेले होते. त्यावर विस्ताराने जनावरांना औषध देण्याच्या सूचना लिहिलेल्या होत्या. हस्ताक्षर मऊ पण मजबूत हाताने लिहिलेले होतं. त्यावर वैद्य प्रसादांचे नावही नोंदवलेले होते. कदाचित ही औषधं आणि सूचना त्यांनी आपल्या मुलीकडे सोपवली असतील यासाठी की एक दिवस कुणी गरजवंताच्या कामाला येतील. मंगेशला माहीत नव्हतं की ही औषधं बरोबर आहेत की नाहीत. त्याच्या मनात भीती होती आणि आशाही होती. त्याने सूचनेप्रमाणे जनावरांना ती औषधं देणं सुरू केलं. त्याने प्रत्येक शब्द काळजीपूर्वक वाचला. वेळेवर औषध दिली. पाण्याची विशेष काळजी घेतली. जनावरांना आराम दिला. असेच बरेच दिवस गेले. पाहता पाहता जनावरं सावरू लागली. त्यांचे कान उभे राहू लागले. डोळ्यात पुन्हा चमक येऊ लागली. त्यांनी चारा खाणं सुरू केले. हळूहळू दूधही येऊ लागलं. घरात पुन्हा दुधाचा सुगंध पसरला. मंगेशच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने हात जोडून देवाचे आभार मानले. हे सर्व काम साधारण 15 दिवसात झाले. 15 दिवसात जनावरही पुन्हा पूर्वीसारखी निरोगी झाली. आजारी जनावरे उठू लागली. कोमजलेले शरीर पुन्हा ताजतवानं झालं. गावचे इतर लोकही आश्चर्यचकित होते की मंगेशची जनावरं कशी बरी झाली. त्याने कुणालाही काहीच सांगितले नाही. त्याला माहीत होतं की हे सर्व देवाच्या कृपेने झाले आहे. अनेक अनाथ मुलीने दिलेल्या मौल्यवान वस्तूमुळे झालं आहे. ती औषधही संपली होती. पण त्यांच्या मनात उषासाठी प्रार्थना वाटली होती. तो अनेकदा आकाशकडे पाहून म्हणायचा, हे परमेश्वरा, ती कुठेही असो, तिला सुखी ठेव आणि तिला खुश ठेव. तिला कुणाच्याही पुढे झुकू देऊ नकोस. आणि त्या क्षणी त्याला पूर्ण विश्वास आला
की सत्कर्म कधी वाया जात नाही. मंगेशची जनावरं बरी झाली होती, पण गावकऱ्यांची जनावरं अजूनही तोच आजार सहन करत होती. सर्वजण मंगेशला वारंवार विचारत होते की त्याने अशी कोणती औषधं वापरली ज्यामुळे जनावरं वाचली होती, बरी झाली होती. मग नाईलाजाने मंगेशला सर्वांना सांगावे लागले की हे सर्व उषाने दिलेल्या एका औषधाचा परिणाम आहे. त्यामुळेच माझी जनावरं वाचली होती. तो त्यांच्या घरी दूध पोचवायला जायचा. बदल्यात उषा त्याला औषधांचा डबा देऊन गेली होती. उषा आता या गावात नव्हती, म्हणून सर्वजण निराश होऊन परत जाऊ लागले. तेवढ्याच मंगेशने सांगितले, यातील कोणत्या माणसाला जर उषाच्या मामांच्या घराचा पत्ता माहीत असेल तर तो त्याच्याबरोबर तिथे जाण्यास तयार आहे. तो उषाला कोणत्याही प्रकारे या गावात येण्यासाठी तयार करेल आणि तिच्याकडून ते औषधी सूत्र विचारेल जे औषधात वापरले होते, जेणेकरून इतर जनावरांनाही मरण्यापासून वाचवता येईल. मंगेशचं बोलणं ऐकून सर्व त्यांच्या उदारतेचं कौतुक करत होते. स्वतःची जनावर वाचली होती. जर त्याची इच्छा असती तर तो कुणालाही या रहस्याबद्दल सांगू शकला नसता, पण त्याने सर्वांचीही सांगून मदत केली होती. एक माणूस उषाच्या मामांना चांगला ओळखत होता. तो मंगेशसोबत तात्काळ उषाच्या मामांच्या गावी रवाना झाला. मंगेशच्या पत्नीला हे सर्व काही आवडत नव्हते. जर संपूर्ण गावची जनावरं मेली असती आणि फक्त मंगेशची शिल्लक राहिली असती तर नक्कीच दुधाच्या किमती आकाशाला भिडल्या असत्या. लोक दुधाच्या थेंबाथेंबाला तरसले असते. दुधाच्या किमती खूप वाढल्या असत्या आणि पाहिजे तितक्या किमती त्यांच्याकडून दूध विकत घेतले असते. पण तिच्या नवऱ्याच्या दयाळूपणाने जणू सर्व काही बर्बाद केले होते. तिला खूप राग आला होता. तीही विसरून गेली होती की तिच्या नवऱ्याच्या धर्मनिष्ठेमुळेच, प्रामाणिकपणेच त्यांची जनावरे बरी झाली आणि सुखी झाली होती. मंगेश जेव्हा उषाच्या मामांच्या घरी पोहोचला तेव्हा पुढील दृश्य पाहून तो दंग राहिला. उषाची परिस्थिती आधीपेक्षाही अत्यंत खराब होती आणि ती भांडी घासत होती. तर तिची आई शेतात काम करत होती आणि लहान बाळ तर खूपच रडत होते. त्याला तर असे वाटले होते की उषा आपल्या मामाच्या घरी चांगले जीवन जगत असेल, पण मामाच्या घरी तर त्यांची परिस्थिती आधीपेक्षाही आणखी खराब झालेली होती. लहान उषाने मंगेशला आपल्यासमोर पाहिले आणि तर ती एकदम उठून मंगेशच्या जवळ आली आणि मंगेशच्या पायावर डोकं ठेवून मुंडके देऊन रडू लागली. काका, आम्हाला आपल्या गावी परत जायचं आहे. आईला सांगा ना की आम्हाला गावी घेऊन जा. तिथे बाबांच्या घरी राहू. तिथे फक्त भूक सहन करावी लागते. इथे तर भुकेबरोबर मेहनतही सहन करावी लागते काका, आणि मारही मिळतो. आता उषा आणखी जोरजोराने हुंदके देऊन रडू लागली. त्या क्षणी शेतात काम करणाऱ्या आईची उषावर नजर पडली, त्यामुळे तीही त्यांच्या जवळ आली. नमस्कार केल्यानंतर मंगेशनं संपूर्ण गोष्ट उषाच्या आईला स्पष्ट सांगितली. उषाला तिच्या वडिलांचे औषधी सूत्र तोंडपाठ होते. फक्त तेच नाही तर आणखी बरेचसे औषध सूत्र तिला लक्षात होते, तिला माहीत होती. त्यानंतर ती मंगेश सोबत गावी आली. पण उषाची आई काही कारणामुळे 2 दिवसांनी येणार होती. मंगेश उषाला आपल्या घरी घेऊन आला होता. रात्री उषाने विविध प्रकारच्या औषधी वनस्पती मागवल्या होत्या आणि मंगेश सोबत मिळून संपूर्ण रात्र ती औषधी वनस्पती पाहत राहिली आणि शिजवत राहिली आणि शेवटी सकाळपर्यंत औषधं तयार झाली होती. उषाने मंगेशला ती सर्व औषधं लगेच वाटण्यास सांगितली, पण मंगेशने तिला झोपण्यास सांगितले, कारण त्यांच्या मनात खूप काही चालू होते. त्याने गावातली पंचायत जिथे भरत असे तिथे सर्व गावकऱ्यांना जमा केले आणि तिथे मंगेश बोलू लागला. आपल्याला सर्वांना माहीत आहे की उषा एक अनाथ मुलगी आहे. तिच्या वडिलांचं आपल्यावर अनेक उपकार आहेत. होय, ते आपल्याकडून त्यांच्या औषधांचा योग्य मोबदला घेत असत. त्याचवेळी जर ते औषध नसते दिले तर ते नक्कीच आपली सर्व जनावरं आज मेलेली असती. आणि आता त्याच्या निधनानंतर जेव्हा आपल्यावर पुन्हा तोच कठीण काळ आलेला आहे, वेळ आलेली आहे, तेव्हा एकदा पुन्हा त्यांचीच मुलगी आपल्या जनावरांचं प्राण वाचवण्यासाठी कामी आली आहे. पण हेही पहा की ती एक अनाथ मुलगी आहे. त्यांच्याकडे कमावण्याचं साधन कोणतेच नाही आणि सध्या त्यांची अत्यंत वाईट परिस्थिती आहे. ते एक घासासाठी तरसत आहेत. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. माझी अशी इच्छा आहे की आपण सर्व योग्य किमतीवर ही औषधे खरेदी करा, जेणेकरून त्यांचा घर खर्च भागेल आणि त्यांच्या कुटुंबालाही मदत करता येईल. सर्व गावकरी मंगेशचं बोलणं ऐकून सहानुभूतीने मान हलवू लागले आणि म्हणू लागले, आम्हाला जे शक्य होईल ते आम्ही त्यांची मदत करू आणि औषधे पैसे देऊन खरेदी करू. आम्हाला तुमचं म्हणणं पटलं आहे. यानंतर उषा एका नव्या जीवनाशी परिचित झाली.
तिची आई आणि लहान भाऊही आपल्या गावी परत आले होते. उषा आता औषधं तयार करायची आणि तिची आई तिची मदत करायची आणि ती औषधं योग्य पैशात विकली जायची. याशिवाय गावातील ते संपन्न कुटुंब होते. त्यांनी दरमहा एक चांगलं रक्कम उषाच्या घरी पाठवायला सुरुवात केली. गावात कुणाची शेती असेल आणि त्यात भाजीपाला असेल तेव्हा त्यातला थोडाफार भाजीपाला उषाच्या घरी घेऊन जायचा. मंगेश लोभ न करता दररोज तिच्या घरी दूध पोचवायचा. राशन वगैरेचे पैसे औषधातून निघत होते. अशा प्रकारे त्यांच्या जीवनाची गाडी चालू लागली होती आणि गावकऱ्यांचे भले होऊ लागले होते. उषासारखी मंगेशचे आभार मानायची. जर त्यांनी साथ दिली नसती तर हे सर्व काही शक्य झालं नसतं. सत्कर्म मोठं असं की छोटे पण ते करण्यात उशीर करू नये. कदाचित आपले छोटेसे सत्कर्म एखाद्या माणसाचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल आणि त्याचं भलंच होईल. या जगात असे बरेच लोक आहेत जे आपल्याला फारच थोड्या मदतीने गरजू असतात. आपली थोडीशी मदत त्यांचे संपूर्ण आयुष्य सावरते. म्हणून थोडीशी मदतही मोठी समजा आणि कुणाच्याही कामी येण्याचा उशीर करू नका. तर मग मित्रमैत्रिणींनो, या कथेविषयी तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजची ही वेगळी कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेत. तोपर्यंत धन्यवाद.